आता हॉटेलसारखं ग्रीन चिकन बनवा घरच्या घरी, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये। प्रेज द लॉर्ड, प्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत ग्रीन चिकन। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, तर इथे मी चिकन घेतलेलं आहे जे स्वच्छ धुवून त्याला फक्त मी मीठ आणि हळद लावलेली आहे, बाकी त्याला काहीही लावलेलं नाहीये। तर हळद मीठ लावून थोडा वेळ ठेवायचं आहे। आणि इथे मी घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरलेला आणि अर्धा टोमॅटो। तर जितकं चिकन आहे त्या अंदाजे घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे जवळपास पाव किलो चिकन आहे, त्यासाठी मी इथे एक छोटा कांदा चिरलेला आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। एका कढईमध्ये थोडं तेल आणि तेलामध्येच थोडं बटर टाकत आहे। तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही बटरमध्ये कोणताही पदार्थ करता तर शक्यतो तेल आणि बटर असं गरम करा। बटर पटकन जळण्याची शक्यता असते, त्यामुळे ते तेलामध्ये गरम करायचं आहे। तर इथे मी बटर आणि तेल गरम करून घेते। तर हे पहा, बटर टाकल्यामुळे याला असा फेस आलेला आहे। तर हे गरम झाले की यामध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगापर्यंत। कांदा छान भाजून घेऊया। तर हे पहा, कांदा छान भाजलेला आहे। खूपही आपल्याला करपवून घ्यायचा नाही आहे, फक्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आणि कांद्यामध्ये चिमडभर मीठ टाकावं, म्हणजे कांदा लवकर भाजतो। आता यामध्ये आपण टाकतो टोमॅटो। आणि टोमॅटो देखील छान असं सॉफ्ट होऊ देत, विरघळू देत। तर हे पहा, टोमॅटो देखील छान विरघळलेला आहे। आता यामध्ये मी टाकत आहे चिकन। चिकन छान परतून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला तेलामध्ये छान हे शिजवून घ्यायचं आहे। तर चिकनला फक्त मी चिमडभर हळद आणि मीठ घातलेलं आहे, मीठ लावून ठेवलेलं। तर जास्त हळद पेस्ट वगैरे काही लावायची याला गरज नाहीये। आता हे मध्यम ते मंद आचेवर छान याला सॉफ्ट व्हायला देऊयात। चिकन अर्धवट शिजत आलं की मग आपण त्यामध्ये ग्रीन पेस्ट घालणार आहोत। तर आपलं चिकन तिकडे शिजतंय, तोपर्यंत आपण जो ग्रीन मसाला म्हणजे ग्रीन पेस्ट करून घ्यायचे आहे, हिरवं वाटण, ते बघणार आहोत। तर अर्थात ग्रीन चिकन म्हटल्यानंतर यामध्ये कोथिंबीर भरपूर येते। तर इथे मी एक वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून स्वच्छ। तर स्वच्छ धुवून निथळून चिरून घेतलेली आहे। हिरव्या मिरच्या, तर तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तुम्ही जास्त तिखट घालू शकता, कमी तिखट आवडत असेल तर कमी मिरच्या घालू शकता। तर इथे मी माझ्या आवडीनुसार इतक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 वेलची, हिरवी वेलची आहे 2, अगदी एक छोटासा तुकडा दालचिनी, 10-12 काळी मिरी, 1 चमचा जिरे आणि लसूण। तर यामध्ये आलं घालायचं नाहीये, फक्त इतकाच मसाला घातला तरी हे खूप छान होतं। आता या सर्वाचा आपण एकत्रित करून एक पेस्ट करून घेणार आहोत, एक वाटण करून घेणार आहोत। तर आता या सर्वाची छान बारीक पेस्ट करून घेऊयात। आणि यामध्ये मी घरगुती साय म्हणजे जी दुधावरची क्रीम आहे ती घालत आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण दुधाची साय घातल्यामुळे याला एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि चव देखील खूप छान लागते। तर सांगितल्याप्रमाणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे, घालायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला। पण एकदा मी सांगते म्हणून एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप चव खूपच छान लागते। तर त्याचं आपण बारीक वाटण करून घेऊयात। तर हे पहा, चिकनला आपण जे मीठ लावलेलं आहे त्यामुळे याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि चिकन देखील शिजलेलं आहे। तर अगदी 5 मिनिटांमध्ये चिकन शिजतं। तर हे अजून पूर्ण चिकन शिजलेलं नाही आहे, तर आपल्याला या स्टेजवरच यामध्ये जे आपण ग्रीन पेस्ट करून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे, म्हणजे जेणेकरून पेस्ट सोबत राहिलेलं चिकन देखील व्यवस्थित शिजेल। तर हे पहा, जवळपास 70% चिकन शिजलेलं आहे, 30% अजून शिजायचं शिल्लक आहे। पण आपल्याला हे पूर्णतः शिजवून घ्यायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये जी पेस्ट घालणार आहोत त्यासोबत देखील आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर इकडे आहे ही ग्रीन पेस्ट जी आपण तयार करून घेतलेली, ती घालायची आहे, म्हणजे त्यासोबत हे छान एकजीव होईल आणि चिकन आपलं व्यवस्थित शिजेल।
हे छान मिक्स करून घेऊयात. तर हे आपल्याला खूपही पातळ करून घ्यायचं नाही आहे. तर मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि चिकनला पण आधीच मीठ लावलेलं आहे, त्यामुळे जास्तीचं मीठ घालायची गरज नाही आहे. पेस्ट घातल्यानंतर चवीनुसार लागेल तितकं थोडंसं मीठ घालायचं आहे. तर वास तरी खूप छान येतोय, दिसतंय देखील छान. तर यामध्ये मी क्रीम घातली होती, त्यामुळे थोडासा पांढरट रंग आलेला आहे. पण जसं शिजणार तसा तो त्याचा हिरवा रंग दिसायला सुरुवात होणार. आपण पुन्हा झाकून ठेवूयात आणि एक मंद ते मध्यम आचेवर 5 मिनिट शिजवून घेऊयात. म्हणजे चिकन देखील आपलं छान सॉफ्ट होईल आणि जी पेस्ट आहे म्हणजे जो मसाला आहे हिरवा तो देखील छान भाजला जाईल आणि त्याची चव देखील छान लागेल. हे पहा, 5 मिनिट झालेले आहेत आणि मस्त हिरवा रंग दिसतोय तुम्हाला. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं जसं जसं हे शिजणार तसं तसं कोथिंबीरीचा हिरवा रंग छान येणार. तर हे आता परफेक्ट शिजलेलं आहे. तर चिकन मी आधी मॅरिनेट करून ठेवलेलं 3 ते 4 तास, त्यामुळे त्याला शिजायला कमी वेळ लागतो. चिकन शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर आधी मी 5 मिनिट शिजवून घेतलेलं आणि त्याच्यानंतर पेस्ट घालून आणखी 5 मिनिटं शिजवलेलं आहे. तर टोटल ही डिश बनण्यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागलेला आहे. पण तुम्ही जर अगदी झटपट म्हणजे चिकन लगेच आणल्या करणार असाल तर कदाचित तुम्हाला आणखी 5 मिनिट जास्त वेळ लागू शकतो. तर हे पहा मस्त. तर अशा हे पहा, चिकन देखील किती छान सॉफ्ट झालेलं आहे आणि मस्त शिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं ग्रीन चिकन म्हणजे चिकन हरियाली किंवा कोरिएंडर चिकन म्हणतात, तुम्ही जे म्हणाल ते तयार झालेलं आहे. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका. कारण अशा बऱ्याच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात. तुम्ही देखील दाखवलेल्या पद्धतीने एकदा चिकन नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. भेटूया नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.